यवतमाळ जिल्ह्यात जोपर्यंत तातडीने वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत जिल्ह्यात नवे उद्योग येणार नाहीत. येथील तरुणांना कामासाठी वणवण फिरावे लागणार आहे. यामुळे या रेल्वे कामाला गती देण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात मोठे उद्योग यावेत यासाठी अनंत अंबानीसह इतर उद्योगाशी बोलून यवतमाळकरांना मदत करावी अशी विनंती लोकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असता रिलायन्सच्या माध्यमातून जपानची कंपनी यवतमाळमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. रेल्वे मार्गाला गती देण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉक्टर दर्डा यांनी वर्षा बंगल्यावर सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. या प्रसंगी भरपूर लोक उपस्थित होते. दावोस येथील परिषदेत महाराष्ट्राने मोठी गुंतवणूक मिळवली. याबद्दल डॉक्टर दर्डा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन केले. या गुंतवणुकीमुळे संबंधित जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेलच, सोबत हजारो तरुणांच्या हाताला काम उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्रात औद्योगिकीकरणाला गती मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक शेट्टीत सज्जन जिंदल यांच्या JSW समूहाच्या वतीने इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचा प्रकल्प सुरू होत आहे. यासाठी 27,200 कोटीची गुंतवणूक करण्यात आली आहे. कॉटन सिटी यवतमाळमध्ये बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. काटोल म्हणजेच नागपूर येथे जसे कृषी आधारित उद्योग येत आहेत त्यातून स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होईल, त्याचप्रमाणे यवतमाळ येथे कापूस उत्पादनाला चालना देण्यासाठी गारमेंट उद्योग उभारण्याची गरज डॉक्टर दर्डा यांनी व्यक्त केली. दुर्गम गडचिरोलीच्या विकासाला चालना मिळते आहे. स्टीलवर आधारित उद्योगापाठोपाठ विविध पूरक उद्योगही येत आहेत. या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत होणारे विमानतळही नागपूरसारखेच उभारू असं मुख्यमंत्री म्हणाले.